राज्य शासनानं कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड आणि आजरा या 8 तालुक्यात तालुकास्तरीय बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सध्याच्या बाजार समित्यांची अवस्था चांगली नाही असं असताना नव्या बाजार समित्यांचा अट्टाहास कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय. नवीन बाजार समित्या सुरू करणं म्हणजे सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा यांनी केलाय. जर आज सत्य परिस्थिती बघितली तर बाजार समित्या ज्या आता आहेत ऑलरेडी, जशी आता कोल्हापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, ह्याच म्हणजे ह्यांचं जर उत्पन्न आणि हे जर बघितलं तर ह्याच व्यवस्थित हे नाही आहेत, त्याचं उत्पादन नाही आपल्या इथं त्या मालांचं. इथंच आपलं हे होत नाही. त्यानंतर ह्या 8 बाजार समिती जरी समजा आज आपण राधानगरीत एखादी बाजार समिती काढली, गगनबावड्यात एखादी तिथं विकणार काय आपण? कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचं क्षेत्र अधिक आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थानिक गुळाची आवक वगळता 80% भाजीपाला कर्नाटकातून तसंच अन्य जिल्ह्यातून येत असताना तालुक्यातील बाजार समित्या चालणार कशा असा सवाल उपस्थित केला जातोय.